नमस्कार. महत्त्वाची बातमी समोर येते. मिरज शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मिरज परिवर्तन समितीची मागणी. मिरज शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्याचं प्रलंबित रुंदीकरण करण्याबाबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मागणी करण्यात आली. मिरज शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 2 दशकांपासून प्रलंबित आहे. मिरज शहर परिसरातील नागरिकांमधून वारंवार प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण व्हावे ही मागणी होत आहे. परंतु गेल्या 25 वर्षापासून मिरज शहरामधील प्रमुख रस्ते हे अरुंदच आहेत. वाढत असलेली लोकसंख्या व वाढत्या वाहनांचे प्रमाण तसेच शहरातील होत असलेल्या अतिक्रमणे यामुळे रस्ते अधिकच अरुंद होत चालले आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देखील शहराच्या रस्त्यावर दिसून येत नसल्याने मिरज शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपत्ती काळात रस्त्यावरून मार्ग काढणे गैरसोयीचे होत आहे. मिरज शहरातील व परिसरातील महात्मा गांधी चौक ते बॉम्बे बेकरी मार्गे महाराणा प्रताप चौक, राजश्री शाहू महाराज चौक ते किसान चौक, मौलाना अबुल कलाम आझाद मार्ग, अब्दुल करीम खॉ चौक ते दर्गा मार्गे, अशफाक उल्ला खान चौक, शहर पोलीस ठाणे, श्रीराम हॉल ते बाल गंधर्व नाट्यगृह, श्री खंडोबा देवालय ते गुरुवार पेठ मार्गे शास्त्रीय चौक, बॉम्बे बेकरी ते कमान वेस मार्गे खंडीवेस, किसान चौक ते शास्त्री चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग व महात्मा गांधी पोलीस चौकी, बायसिंगर लायब्ररी ते पवार पेट्रोल पंप पर्यंत, कुपवाड रोड पंचशील चौक ते मंडले पेट्रोल पंप, वकार भाग मार्गे रेल्वे पूल पर्यंत बेडग रस्ता या रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरी शहरातील परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर वरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजुर्ग, संतोष माने, बाळासाहेब पाटील, अमजद जमादार, सचिन गाडवे, कामिल बागवान यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली आहे. मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणासंदर्भात काल आम्ही भेट घेऊन निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये शहरातील जे अंतर्गत रस्ते गेल्या 25 वर्षापासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची रुंदीकरण करण्यात यावे, जेणेकरून मिरज शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्याचा मार्ग मोकळा होईल, यासाठी सोयीस्कर होईल. त्या संदर्भात आम्ही मिरज शहरातील बालगंधर्व हॉल ते बालगंधर्व नाट्यगृह ते श्रीराम हॉल, त्याचबरोबर स्टेशन चौकातून पोलीस स्टेशनपर्यंतचा राजश्री शाहू महाराजपासून चौकापासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत, महात्मा गांधी चौक ते बॉम्बे बेकरीपासून परत राजश्री महाराणा प्रताप चौक आणि त्यासोबतच इतर मिरज शहरातील अनेक रस्ते आहेत. जवळपास 9-10 रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निवेदन आम्ही काल आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी लोकांनी कब्जेपट्टी दिलेली आहे, अपार्टमेंट बांधताना, इमारती बांधताना त्या ज्या कब्जेपट्टी दिलेल्या आहेत त्या महापालिका प्रशासनानं त्या मिळकती आणि त्या जागा लवकरात लवकर ताब्यात घ्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्याला आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच मिरज शहरामध्ये आपल्याला रुंदीकरणाची मोहीम आणि अतिक्रमणमुक्त रस्ते पाहायला मिळतील.